दुखला आधीच पण आधी हे केलं तेव्हा आधीचा नको आता दुखला ग सांग. आधी मी टाचेचा करत होतो तुझा पायाचा नव्हतो ग. आणि आतमध्ये महाराजांचा जन्मोत्सव आहे. आतमध्ये पाळणा वगैरे तुम्ही बघू शकता. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो बऱ्याच दिवसातून ब्लॉग येतोय कारण मध्ये नानी वारलेली, त्यामुळे मग ते मी 11 दिवस ब्लॉग नव्हते केले. सो चला आता तरकार्य झालेलं आहे. आणि सकाळीच म्हणजे माझी सकाळ बघा, सकाळीच मम्मीने सांगितलं की चल पटकन तयारी कर, आपल्याला जायचं आहे. सो चला मम्मीसोबत जाऊन येतो. मग नंतर भाऊला पण बघायला जायचं आहे. प्लस अंजूरला भागवत कथा चालू आहे. खरं तर मला पहिल्या दिवसापासूनच जायचं होतं भागवत कथेला, पण काल तिथे कृष्ण आणि रुक्मिणीचं लग्न झालं आणि आज आणि उद्या असे 2च दिवस भागवत कथा आहे. सो आज मी जाणार आहे. माहीत नाही मम्मी येईल की नाही, पण मी जाणार आहे. येशील ना तू संध्याकाळी? स्वतःला जायचं बाहेर, डायरेक्ट बाहेर. सो चलो आपण जाऊया आणि तुम्ही कंटिन्यू राहा. मी आज 2-3 कामं आहेत, 2-3 ठिकाणी जायचं आहे, ते फॉलो करू. मजा असणारच आहे. खूप दिवसातून ब्लॉग करतो आहे. सो ब्लॉग कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. सो चलो मी आलो आणि दर्पण राऊतची गाडी आलेली आहे. पाहुणे आली, समोर पाहुणे आली. काय आहे काय समोर? बाबा प्रशांतची पेटी घेऊन गाडीची ती मामाने दिली. मम्मी दर्पणी नाही आणली, मामाने आणले. सो चला आता आम्ही निघालो डोंबिवलीला जायला. नाही घरी तू येशील दर्पण कथेला? भागवत कथा पुण्याच्या कामासाठी येशील की तू सांगता रात्री? ते बघ पुण्याचं काम सांगलं तोंड बघ कसं बोला. मी काय नाही बोललो. तू हो तरी काय बोलले? बोललो मी चप्पल कॅमेरा चालू होतला ना, इला जण बोलायला लागते हो बी जा के. सो चलो आम्ही जातो डोंबिवलीला. डोंबिवलीवरून मग बहुतेक जमलं तर डायरेक्ट भागवत कथेला जाऊ, नाहीतर मग हां सो आम्ही पोचलो भाऊला बघायला. आम्ही भाऊला बघायला जायचं आणि पेशंट बघा इथेच. अजून थोडासा पुढे गेला असता ना, तू डायरेक्ट घरी गेला असता. मामी तुला घरच तुला बघायला असता. नाही त्या दिवशी आलो असतो घरी. मग तसं आहे ना तुमचं. मग तुम्ही तसं करून ठेवले, वजन आहे ना, तुम्ही तसं करून ठेवले. बोल का यावी ये दोघं तू का टाकली? 3 नंबर दाबून लावायची होती. 1 नंबर किती नंबर? तर पण जागा नाही होणार आता. माहिती पण नाही उचलला का कोणी कवा माझ्या ओव्हरलोड झाला काय? नाही तुझी कमरेच्या बटन दाबलेला फॅटशा फॅट आहे गवत आत्माच दम कोंडेल. कधीच कोणाकडनं 1 रुपया नाही घेतला मी. त्याला विचार कधीच नाही. दुखला आधीच, पण आधी हे केलं तेव्हा आधीचा नको आता दुखला ग सांग. आधी मी टाचेचा करत होतो तुझा पायाचा नव्हतो ग.
कसं असतं ना इथे शिरा असतो इथून पॉईंट इथे येते. तुझा गुडघा दुखतो म्हणजे तुझा कमरेला प्रॉब्लेम म्हणून गुडघा दुखतो, लक्षात ठेव. इकडे इथं दुखतो म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे, तसा नसतो ते, असं असतं ते. डॉक्टरला काय तू इथेच हे करणार, तर त्या मुखाला हे माहित नाही बघतो हे कुठून आलाय, मिक्सर काढा हे करा. झाल्या ना ते दुखल्या का तुला? नाही दुखल्या ना, त्याच दोन्ही वाटल्या ना बरोबर. कधी झालं हे? किती वर्ष झाली? किती दिवस हे पॉइंट असतात, काही नसते. वाजवायला जाऊन घाबरतात. मग ही वाजवताना बघला तर चक्कर येईल. मी इथे बांधतो इथे आणि जो मणका बसवतो परफेक्ट तोच मणका बसणार, असं आहे ते. आधी जेवायला बसत बाई तिथे नको यावं, तिथे पैसे घेतात. दवाखान्यात पैसे घेतात. नाही बा पोट दुखतं बोलतो आणि खायला बसलाय. ते पण काय खाते बघ. काका काका केला. आधीच खायचा ना तो. चलो आम्ही आला तर वरती इथे इंटिरियर डिझायनिंग करते ना, इंटिरियर डिझायनरकडे. काही नाही ती पलाली. सो चलो काय जायचं आता, मला जायचं होता कथेला जायचं होता, पण यावेळी कथा माझी इथं ठेवली. चलो पेशंट तो आत मिलो ना. नाश्त्याचे डिश खराब केलं द्यायला कोणी यावी ते यावी नाही तुम्ही. चिकनवाला होता ते पटापट संपलं. सो चला आता आम्ही पोचलो विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळाच्या गाडीमध्ये लावले आणि इथे शिवनेरी किल्ला बनवलेला आहे. सो जसं तुम्ही मागे पण बघितलेलं आहे की ते जेव्हा किल्ला बनवतात तेव्हा छोट्या छोट्या डिटेल्स पण ते लोक एकदम बारकाईने बनवतात. आणि चला आता फायनली यावर्षी आपण किल्ला बघायला पोचलो आहे. अचानकच आलो कारण पावसामुळे काहीतरी प्रॉब्लेम झालेला. सो बघूया आता तिकडे जाऊया, किल्ला बघूया आणि मी तुम्हाला पण किल्ला दाखवतो. सुंदर. चला तुम्हाला जास्त वेळ मी थांबवत नाही, तुम्हाला पण किल्ला दाखवतो. हो उशीर झाला यावर्षी. द्रोणी झालं 15 मिनिटात आणि इथे शिव जन्मोत्सव पण दाखवलेला आहे, शिवनेरी किल्ला. आणि आतमध्ये महाराजांचा जन्मोत्सव आहे. आतमध्ये पाळणा वगैरे तुम्ही बघू शकता. एकदम छोटी छोटी डिटेल पण तुम्ही इथे बघू शकता. आपण या साईडने पण बघूया. इथून किल्ला स्टार्ट होतो. हा इथे तुम्ही बघू शकता महादरवाजा. खरं तर शिवनेरी किल्ल्यावर गेलो नाही आहे, मी किल्ला बघितला नाही आहे. इथे आल्यानंतर मला समजलं की शिवनेरी किल्ल्यावर लेणीसुद्धा आहेत, जे मी इथे बघून समजलं मला. कारण किल्ला जेव्हा हे बनवतात, विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ जेव्हा किल्ला बनवतो तेव्हा तो सेम टू सेम ॲज इट इज किल्ला बनवतात. सो इथे शिवाई देवीचं पण मंदिर आहे आणि तिथे लेण्या पण आहेत
आता मी जेव्हा कधी किल्ल्यावर जाईन तेव्हा मला मी हे बघेनच, पण इथे मला इथे बघून समजतंय की हां इथे लेण्या पण आहेत किल्ल्यावर. सो हा बघा, हा महादरवाजाच्या इथून आपण वर जाऊया. आणि सगळ्या दरवाजांची नावं पण आहेत. हा महादरवाजा, हा गणेश दरवाजा, परवानगी, इथे परवानगी घ्यावी लागते, हा परवानगीचा दरवाजा. मग येतो पीर दरवाजा, त्यानंतर हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजाच्या इथून आपण वर सुद्धा जाऊ शकतो. नाहीतर पुढे शिवाई देवीचं मंदिर आहे आणि लेण्या आहेत. इथे पाण्याचे टाक वगैरे आहेत. आणि मग मीना दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपण पोचतो किल्ल्यावर. आणि किल्ल्यावर सुरुवातीला तुम्हाला लागेल धान्य कोठार. सो चला आपण आधी किल्ला बघून घेऊया, नंतर मग किल्ल्याला त्यांनी कसं बनवलंय ती सगळी मेहनत आणि बिहाइंड द सीन बघूया आपण. त्याआधी आपण किल्ला बघू. मोठा ना, विशाल एकदम. आपण आता किल्ला थोडासा बघितलेला आहे, बाकी पूर्ण डिटेल आपण ज्यांनी किल्ला बनवायला मेहनत घेतलेली आहे त्यांच्याकडूनच घेऊया. आपण अचानक आलो त्यामुळे बाकी मंडळाचे सदस्य यांचे नाही आहेत, फक्त भाऊ एकटाच भेटला आपल्या हातात. आहेत तसे आता हां आम्ही न सांगता आलो ना, चला आपण बाकी पूर्ण माहिती भाऊकडूनच घेऊया. चला. तर आपण जसं दरवर्षी किल्ला बनवतो, तुम्ही तर येताच बघायला, पण यावर्षी आपण किल्ले शिवनेरी महाराजांचं जन्मस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असा किल्ले शिवनेरी यामध्ये आपण शिवजन्मोत्सव सोहळा दाखवला आहे. तर त्या किल्ल्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ह्या किल्ल्याला टोटल 7 दरवाजे आहेत. तर हा किल्ल्याचा पहिला दरवाजा जसं की महादरवाजा, तर किल्ल्याचा हा प्रथम दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता. हा पहिला. तिकडून मग थोडा पुढे आलो की मग आपल्याला दुसरा दरवाजा लागतो, गणेश दरवाजा. आणि थोडा वापस पुढे आपण वरती चढून गेलो की मग परवानगीचा दरवाजा आहे, तो आता पडक्या अवस्थेत आहे. आता तुम्ही त्याच्यापासून पुढे गेले तर हा आहे तो चौथा दरवाजा, पीर दरवाजा. पेशव्यांच्या काळातला असा तो दरवाजा आहे. त्यानंतर मग पुढे आपण वरती वापस चढून आलो की मग तिथे लागतो हत्ती दरवाजा. मग तिथला 2 वाटा होतात, एक वरती जाते किल्ल्यावर जायला आणि एक पुढे जाऊन इकडे येते शिवाई मंदिराच्या इकडे, शिवाई देवीचं मंदिर आहे. तिथनं हा शिवाई देवीचा मंदिर आहे, हा दरवाजा आहे. तिथनं पुढे आलो की आपण वरती गेलो की शिवाई देवीच्या मंदिरात जातो. तिकडनंच आपण खालून एक वाट जाते, तिकडनं जाते, तिथे आहे लेणी आहे, शिवनेरी किल्ल्याची लेणी आहे. ते तिकडनं त्या लेणी बघितल्या की मग आपण पुढे वापस मागे फिरून येतो, वापस जातो तिथे मेना दरवाजा, तो मेना दरवाजा तिथे आहे. आणि मग किल्ल्यात त्यानंतर शेवटचा दरवाजा आहे कुलूप दरवाजा. मग तिकडनं आपण पुढे आता त्या साईडला जा जंगल भाग आहे तिकडे वरती गेल्यावरती, मग तिकडनं पुढे आपण फिरून गेलो की तिथे आहे अंबारखाना, धान्य कोठार आहे बोलतात त्याला. तिथे किल्ल्यावरचा पूर्ण एक वर्षभर पुरेल इतका धान्य कोठार त्या धान्य कोठारमध्ये असतो. मग तिकडनं आपण तुम्हाला दाखवतो. पुढे बघितलं तर आपल्याला अशा छोट्या आम्ही शिवकालीन वास्तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधली एक जी बाले किल्ल्यावरती जी वास्तू आहे कोळी चौतारा, तुम्ही बघू शकता. त्या कोळी चौताऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे का तिथे 1000 कोळी लोकांनी जेव्हा युद्ध झालेलं मुघलांसोबत, तेव्हा तिथे 1000 कोळी लोकांची हत्या झालेली. तर ते त्यांच्या स्मरणार्थ ती वास्तू तिथे बांधण्यात आली आहे. तर मग आपण तिकडनं मग पुढे गेलो की मग आपलं मेन जे सर्वांचं आपण श्रद्धास्थान असं बोलतो ते शिवजन्मस्थान, तसं ती वास्तू इथे आहे. आता आजूबाजूच्या वास्तू आताच्या परिस्थितीला नाहीत, पण आम्ही त्या आता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की हमामखाना आहे जिथे महाराजांचं स्नानगृह म्हणजे असायचं, तिथे पण आम्ही शिवकालीन वास्तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती तिथे तुम्ही बघू शकता. कमानी मशीद आहे, ती महाराजांच्या जन्माच्या 30 वर्षा अगोदरपासून ती वास्तू तिथे होती आणि अजूनही आहे. आणि मग तिकडनं आपण पुढे आलो की आपल्याला लागतो बदामी तलाव. हा किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव आहे आणि याचा बदामाच्या आकारासारखा आकार असावा म्हणून त्याचं नाव बदामी तलाव ठेवण्यात आला असावा, असं असेल. मग तिकडनं आपण पुढे आलो की हा कडेलोट पॉईंट आहे.
किल्ल्यावरचा. कडेलोट पॉईंट म्हणजे शत्रूंनी स्वराज्याबरोबर काय हे केला, दगाफटका केला, म्हणजे काय गफलत केली तर त्याला तिकडनं कडेलोट केलं जायचं, म्हणजे त्याला शिक्षा दिली जायची. असा आपला यावर्षीचा किल्ला आहे. बाकी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही यूट्यूबला व्हिडिओला अपलोड केलीच आहे आणि बाकी व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच आमची मेहनत. चला आता आपण बाकी किल्ला बनवताना किती मेहनत लागली आहे, किती घाम गाळला आहे ते आपण एक छोटंखानी व्हिडिओ बनवलेली ती बघूया. आणि यांचं 5वं वर्ष आहे ना. हो, 5वं वर्ष. पहिले फक्त 2 वर्ष आम्हाला आमची ओळख नव्हती आणि माहिती नव्हतं पण गेला हा आमचा 3रा वर्ष आहे की आम्ही दरवर्षी इथे भेट देतो. आणि खरंच किल्ल्याला जी डिटेलिंग हे लोक साकारतात, मग छोटी छोटी गोष्ट पण एकदम बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न असतो. सो आपण किल्ल्यावर नाही गेलो तरी पण आपल्याला इथे येऊन किल्ल्याची माहिती आणि किल्ला बघून होतं असं वाटतं की हां आपण किल्ला बघितलेला आहे. आणि आपण जेव्हा प्रत्यक्षात जाऊ किल्ल्यावर तेव्हा आपल्याला एक कच्ची आयडिया नक्कीच असेल की किल्ला कसा असेल. कारण इथे जेव्हा किल्ला बनवतात तेव्हा तो हुबेहूब बनवण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि तसा होतो सुद्धा. चला आपण एक व्हिडिओ बघूया आता. प्रतिकृती मंडळ आयोजित भव्य किल्ले शिवनेरी शिवजन्मोत्सव प्रतिकृती दर्शन. या मानाला पाहून सर्वांचे मनाला जोडून उभे झाले होते. चलो आपण आता किल्ला बघून आलो परत भाऊकडे. अरे नको नको आता भलेच गाडी धावलेली आहे म्हणून ना काय. चल त्यावेळी कुठपर्यंत गेली नाही तू अजून. त्यांचे पाय चांगले आहेत. तुझ्या पायांना काय झालं? माझ्या पायाला जरा असा हाबू झालाय, हाबू. डॉक्टरने सांगितले चालू नको. आता नेक्स्ट टाइम डॉक्टर जवळ ने. मम्मी सांगते डॉक्टर तुम्ही सांगितले चालू नको. मम्मी नुसती इकडे चालते तिकडे जाते. तिकडे बघ पानांचं ते बघ कसं तासाची गोष्ट ऐकली का? कसं आहे मम्मीचा, मम्मी स्लो चालते. नाही थांब त्याने वाटेत जाऊन झोपला गेल. नाही बघ मम्मी दर्पण कसा बघ तुझ्या किल्ला कोंढा ना. मम्मीच्या खांद्यावर देस, मम्मीच्या खांद्यावर देस. अरे तवला सगळी घाबरलेली आहे ना. बोलते तू बसो बसो तरुणच्या खांद्यावर बसो. तो टाक उपटीला घेतले टोचामध्ये टाक्यांवर. बाबा
तुला बोलायला सांग ना काहीतरी. इकडं बघ कसं आपण टोचली त्यांनी. तुम्ही पण घाबरता. सांगतो म्हणजे जरा तो पहिले तिकडा म्हणून एक पक्षी असं माहिती का ना असं पूर्ण असं ना ये मारलं इकडं बघ काय नाही होत. पेरू दाखव ना तिला, पेरू दाखव. भाऊ तुला ते तिकडा माहिती असेल ना तिकडा बघू. अरे मला जाम कुत्र्यांची विक्रींची पण घरांची पालून नाही देत. कानाला चावा घे मिठू, कानाला चावा घे. आम्ही आता ना 2 दिवस जेवलो नव्हतो ना मैतार कलर होतं आमची घरांची आता कुत्र. काय तू एवढी जेवढी सिरियस होऊन बघता जगली. अरे पण ते समजे पण नाही ना आपलं. सो शर्यतीचा येड कोणालाच नाही, पण शर्यत लागली म्हणून एवढ्या निरखून सगळी बघताना बघू कोण जिंकला आता. सो चलो आम्ही निघालो आता. बाय बाय बोला. आम्ही गेला बाय बोलू त्यांना बाय बाय जानू बाय बाय. सो चलो आता जाऊया खरी. पोळात मध्ये चपला खाली भाऊकडे. चपलांसाठी पण थांबत का तुझी आता सवाल चपला खाली ठेवल्या. शर्ट माहित आहे ना. हा 6 नंबर याला हाऊस बघ कशी. 6 नंबर याच ना ओळखलेला आहे. ओळख आहे 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 ना. आहे. चलो आता भाऊला आणि आईला पण बाय 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 बाय. मग आम्ही खाली थांबतो. त्याला तू गोल्या देऊन ये भाऊला तोपर्यंत. तो बघ भावा कशी घेतली बोलू. कशा घेते तो बघ फ्रॅक्चर बंड्या जमताय की एकाचे. जमते ना लवकर बरा हो. घेऊन ये. हा मी हो मग मी गाडी बोलवतो. तर काही चला आता आम्ही जातो घरी. दर्पण हक्की जोखला तिथे तो शर्यती माणूस होता. आम्हाला डाळी त्यांची आठवण आली.